नमस्कार, मी अजित चव्हाण. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. रोकठोकमध्ये आज आपण आलो आहोत पुण्यामध्ये आणि माझ्या पाठीमागे आता पुणे महानगरपालिकेची इमारत आहे. मी पुणे महापालिकेच्या प्रांगणामध्ये आणि आजच्या पुण्यामधल्या आपल्या रोकठोकचा विषय आहे विकास आराखड्यावरून आखाडा. पुणे महापालिकेचा डीपी प्लॅन म्हणजेच विकास आराखडा राज्य सरकारने ताब्यात घेतलाय आणि त्यावरून पुण्यामध्ये रणकंदन माजलंय. माझ्या पाठीमागे पुणे महापालिकेच्या इमारतीच्या प्रांगणामधला महात्मा ज्योतिराव फुलेंचा पुतळा आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पुणेच नाही तर हा देश घडवण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंचा फार मोठा वाटा होता. व्यवसायाने कंत्राटदार असणाऱ्या ज्योतिरावांनी समाजच घडवला नाही तर पुण्याला अशा अनेक महत्त्वाच्या वस्तू दिल्या, वास्तू दिल्या, बोगदे दिले. या सगळ्यामध्ये पुणे घडवण्यात देश बिल्डरांनी आणि कंत्राटदारांनी कुरतडलंय. सर्वसामान्य पुणेकराला जर आज पुण्यामध्ये घर घ्यायचं असेल तर तो घेऊ शकतो का? पुण्याच्या आसपास वाढलेल्या झोपडपट्ट्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, भयानक आहे. पुण्यामधली वाहतुकीची परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे. पुण्यामधल्या सार्वजनिक ज्या जागा आहेत त्या जागा महापालिका ताब्यात घेऊ शकली आहे का आतापर्यंतच्या डीपी मध्ये दिलेल्या? तर नाही. एकूणच काय तर महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक राजधानीची नेमकी परिस्थिती काय आहे आज महाराष्ट्राला वेगळं सांगण्याची गरज नाहीये आणि विकास आराखड्याचा यामध्ये फार मोठा रोल आहे. आणि म्हणूनच झी 24 तासच्या प्रेक्षकांच्या आग्रहावरून सतत आम्हाला येणारे फोन कॉल्स निरोप या विकास आराखड्यावरती आपण काहीतरी बोललो पाहिजे म्हणून आजचं रोकठोक थेट पुणे महापालिकेच्या प्रांगणामध्ये आपण करतोय. या कार्यक्रमासाठी माझ्यासोबत असंख्य पुणेकर इथे उपस्थित आहेत. पुण्यामधले सामाजिक कार्यकर्ते आहेत, पत्रकार आहेत, पुणेकर आहेत, सजग पुणेकर आहेत, ज्यांनी 75,000पेक्षा जास्त हरकती आणि सूचना या डीपी प्लॅनच्या बाबतीमध्ये दिल्या होत्या. आणि मान्यवर आहेत. सुरुवातीला आपण मान्यवरांची ओळख करून घेऊयात. सुरुवातीला गणेश बिडकर आहेत, भारतीय जनता पक्षाचे गटनेते. गणेशजी, रोकठोकमध्ये स्वागत आपलं. आजच्या या कार्यक्रमामध्ये अनिता बेनंजीर गोखले सहभागी झाल्या आहेत. त्या नगररचनाकार आहेत आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत. अरविंद शिंदे आहेत, विरोधी पक्षनेते काँग्रेस पक्षाचे. अरविंदजी, आपलंही स्वागत. या कार्यक्रमाला दत्तात्रय धनकवडे हे पुण्याचे महापौर आहेत. त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं, ते येणारे होते पण ऐनवेळी महापौर या कार्यक्रमाला आलेले नाहीयेत. का आले नाहीयेत हे आता याचं उत्तर सभागृह नेते सुभाष जगताप आपल्याला देणार आहेत. पुणेकरांच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर महापौर देण्याकरता इथं आलेले नाहीत. आपण थेट कार्यक्रमाला सुरुवात करूयात. इथं माझ्याबरोबर जे असंख्य पुणेकर आहेत ज्यांना या कार्यक्रमाकरता सवाल उपस्थित करायचे ते तर आहेतच, पण आपण आधी सुरुवातीला सगळ्यात आधी या महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारूयात. जगताप साहेब, तुमचा आराखडा पालिकेने ताब्यात घेतला, हे पालिका पदाधिकाऱ्यांचं आणि प्रशासनाचं फेल्युअर आहे असं वाटत नाही का आपल्याला? नाही, याच्यामध्ये एक आहे की शासनाने बळजबरीने तो ताब्यात घेतला आहे. वास्तविक पाहता MRTP ॲक्ट 28 कलम 4 नुसार स्पष्ट तरतूद आहे कायद्यातली. म्हणजे जबरदस्तीने ताब्यात घेतला असं जबरदस्तीने ताब्यात घेतलेला आहे. गणेश बिडकर, तुमची आता राज्य सरकारमध्ये सत्ता आहे, ते म्हणतात जबरदस्तीने ताब्यात घेतला. पूर्ण 8 वर्ष सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी डेव्हलपमेंट पण करण्याकरता घेतली होती, परंतु त्यांना अपयश आलंय. आणि नियोजन समितीने मुख्य सभेत सादर केल्यानंतर 9 मुख्य सभा झाल्या. त्या 4 ओळीचं सुद्धा यांना त्याचं प्रेझेंटेशन देता नाही आलं. एकेका सेक्टरवर आम्ही चर्चा मागत होतो, ती देता नाही आली. आम्ही मान्यता द्यायला तयार होतो काही विषयांवर. म्हणजे शासनाने विकास आराखडा ताब्यात घेतला, त्याचं तुम्ही स्वागत करता? त्याचं स्वागत करतो, कारण ज्या 353 आरक्षणं वगळण्यात आली होती ती आता वाचणार आहेत. पुणेकरांना क्रीडांगणं मिळणार आहेत. पुणेकरांना काय मिळणार आहे त्याची आपण चर्चा करणार आहोत, पण तुम्ही स्वागत करताय सुरुवातीला हे. नक्कीच. अरविंद शिंदे, हे अपयश आहे महापालिकेमध्ये इथं निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचं असं आपल्याला वाटत नाही का? नाही, अपयश म्हणता यायचं नाही, कारण महानगरपालिकेच्या मुख्य सभेमध्ये जेमतेम 1 महिना झाला होता विकास आराखडा येऊन. आणि विकास आराखडा या पुणे महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मान्य झाला तो 7 जानेवारी 2013ला. आणि तो आता मान्य होणार हे लक्षात येतं राज्य सरकारला. त्यांनी तो विकास आराखडा घेऊन गेले, कारण मी ह्याही अगोदर सांगितलं होतं की जर हा विकास आराखडा जर पुणे महानगरपालिकेने केला, त्याच्यात निवडून आलेल्या सभासदांनी केला तर त्यांचं मायक्रो प्लॅनिंग असेल आणि ते केल्यानंतर राज्यसभेला त्या राज्य सरकारला त्याच्यामध्ये जास्त हस्तक्षेप करता यायचं नाही. आणि हे लक्षात आलेलं हस्तक्षेप करायचा म्हणून ताब्यात घेतला असं म्हणणं आहे का आपलं? अगदी बरोबर. आणि त्याची मी आपल्याकडे येतो. पुणेकरांचा हा विकास आराखडा आता राज्य सरकारनं ताब्यात घेतलेला आहे. या सगळ्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल आपण अगदी थोडक्यात काय कमेंट कराल? आपण लोकांच्या प्रश्नांकडे नंतर जाऊया. पर्याय नव्हता म्हणून त्यांनी ताब्यात घेतला. म्हणजे ताब्यात घेतला याचं दुःख आहे की आमच्या सरकारला, आमचं जे शहराचं सरकार आहे
आणि आमचे जे निवडून दिलेले सगळे कॉर्पोरेटर्स आहेत की ते हे लोक काम करू शकले नाही, फार दुःखद गोष्ट आहे. कारण 74व्या घटना दुरुस्ती कायद्याप्रमाणे हा आराखडा इथे ह्या शहराच्या लेवललाच व्हायला पाहिजे होता. पण इतका प्रचंड धुमाकूळ होता त्याच्यामध्ये, इतका वेळ घालवला की कॉर्पोरेटर्सनी जेव्हा त्यांच्याकडे ॲडमिनिस्ट्रेशननी केलेला आराखडा दिला 2013 मध्ये, तेव्हा त्याला 417 उपसूचना देऊन तो त्यांनी बदलला. खरी एक उपसूचना द्यायची जरूर होती, तो म्हणजे एक्झिस्टिंग लँड यूज परत करा. इतका चुकीचा होता आणि प्रचंड घोळ होता त्याच्यामध्ये. ती एक उपसूचना दिली असती तर हा पुढचा सगळा गोंधळ झाला नसता, हा सगळा पुढचा गोंधळ झाला नसता असं तुमचं म्हणणं. आपण थेट आता प्रश्नांना सुरुवात करूयात. माझ्याबरोबर इथं सजग पुणेकर आहेत. काय प्रश्न विचारावा असं वाटतो, कशी सुरुवात करावीशी वाटते, किती अस्वस्थता एक पुणेकर म्हणून तुमचा विकास आराखडा राज्य शासनाकडे गेलाय? राज्य शासनाने ताब्यात घेतला हे बरंच झालं, कारण आम्हीच त्यांना तशी विनंती केली होती, कारण इथल्या लोकांची ती कॅपॅबिलिटीज नव्हती असं आमचं स्पष्ट मत झालं. तेच विचारतोय की त्यामुळे अस्वस्थ वाटतंय का खूप की आपली लोकल बॉडी त्याच्याकरता अपयशी ठरली? अपयशी ठरली एवढंच नाही तर त्यांनी ज्या प्रकारचे घोळ याच्यात घातले, जसं अनिताताई म्हणले अत्यंत बरोबर आहे. अहो साधे या डीपीचे मॅप्स नागरिकांना सुस्पष्ट दिसतील असे यांनी दाखवायची सुद्धा नाकारले आणि त्याला कुठल्याही पक्षनेत्यांनी ऑब्जेक्शन घेतलं नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. थेट सवाल करायचा झाला तर आता कोणाला करायचं? इथं बसलेल्यांपैकी थेट सवाल त्यांनाच करा. कोणीच आमच्या बाजूने उभं राहिलं नव्हतं. कुणीच उभं राहिलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पुढचे सवाल आपण घेऊयात आणि थेट सगळे प्रश्न पुणेकर आपण घेऊ शकतो. प्रत्येक सेगमेंटला आपण वेगवेगळी चर्चा करणार आहोत. प्रत्येक भागामध्ये एक एक मुद्दा घेऊन आपण चर्चा करूयात. मी खरं तर पुण्याचा एक नगरसेवक म्हणून, भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो की सुरुवातीला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 8 वर्ष या महानगरपालिकेमध्ये आराखडा करण्यासाठी वाया घालवली, तेव्हा यांना असं वाटलं ना की विरोधी पक्षामधल्या भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, यांच्या नगरसेवकांना आपण विश्वासात घेतलं पाहिजे. यांनी कधीही विश्वासात घेतलं नाही. यांनी उलट्या आम्ही जेव्हा चांगल्या सूचना सभागृहामध्ये आणल्या तेव्हा त्यांनी स्पष्ट नाकारलं. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीने विश्वासात घेतलं नाही असं तुमचं म्हणणं. आपण आता थेट पत्रकार, माझे काही सहकारी मित्र आणि काही पुण्यामधले नेते आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. काय नेमक्या त्रुटी सगळ्या होत्या, असं काय घडलं की राज्य सरकारला आराखडा ताब्यात घ्यावा लागला? काय नेमका गोंधळ दिसला या सगळ्या नियोजनामध्ये? जेव्हा आराखडा मंजूर झाला 2013 मध्ये, तेव्हा NCBची पॉवर जास्त आहे पालिकेमध्ये, आणि आता जेव्हा शासनाने काढून घेतलं तर हा पॉलिटिकल डिसिजन आहे माझ्या दृष्टीने. एक पोएटिक जस्टिस त्यांना करायचं होतं की आम्हाला काही आमचं म्हणणं पालिकेत आराखडा असताना मांडायचं होतं, ते मांडता आलं नाही कारण NCB पॉवरमध्ये आहे किंवा त्यांची मेजॉरिटी आहे. तर त्याचा एक बदला असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरणार नाही, पण पोएटिक जस्टिस म्हणून त्यांनी तो एक रेव्हेन्स सारखी गोष्ट म्हणून त्यांनी तो काढून घेतला. हा पॉलिटिकल डिसिजन आहे असं मला वाटतं. हा राजकीय निर्णय आहे असं वाटतं. पण सुभाष जगताप, आता जसं वेलणकरांनी इथं प्रश्न उपस्थित केला की कुणीच पुणेकरांच्या पाठीशी उभं राहिलं नाही, खूप अस्वस्थ आहेत, त्यांना दुःख होतं की आमच्या लोकल बॉडीकडून सरकारने हे सगळं काढून घेतलं. का असं घडलं? नाही, याच्यामध्ये एक तुम्ही विचार केला पाहिजे. तुम्ही याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघा विकास आराखड्याकडे. आम्ही जे आता म्हटलं जातं की 419 उपसूचना दिल्या, अजिबात नाही. आम्ही फक्त 5 ते 6 उपसूचना दिलेल्या आहेत जनरल बॉडीमध्ये, फक्त 5 ते 6. आणि 419 आरक्षणाच्या संदर्भात चर्चा झाली, त्याच्यामध्ये सगळी आरक्षण उठवली नाहीत. जी आरक्षणं मागच्या 87च्या विकास आराखड्यामध्ये होती त्याच्यापेक्षा जास्त आरक्षणं आम्ही टाकली, आता पब्लिश केले. पुणेकरांना पटतंय का? म्हणजे जगताप साहेब जे म्हणतात ते पटतंय का? जगताप साहेब जे म्हणतात? नाही, जगताप साहेबांनी 2च उत्तरं द्यावीत. जेव्हा तुम्ही आराखडा करायला घेतला, गेली कित्येक वर्ष काम चालू होतं, तुमच्याकडे जीबीला मंजुरीला येण्यापूर्वी मी आपल्याला आयुक्तांना आणि नगर नियोजनकारांना पत्र दिलं होतं की ह्या आराखड्यामध्ये ह्या त्रुटी आहेत, ह्या दुरुस्त करा. तुम्ही एकच प्रश्न सांगा की 2चा 1.5 झाला, ही प्रिंटिंग मिस्टेक होती, आज तागायत तुम्ही दुरुस्त करू शकला नाही. आता किती वर्ष पुण्याच्या वाड्याची डेव्हलपमेंट थांबवणार आहे? सूचना ज्या दिल्या होत्या तुम्ही म्हणताय मी सूचनाच दिल्या नाहीत, मग एवढा बिनका कसा झाला सूचनांचा? बरं, आपण त्यांना विचारत काय त्यांच्या उत्तरामध्ये काय नेमका असा आक्षेप वाटला? मला खरं तर सांगायचं एकच आहे की ज्या पद्धतीने यांनी पुणे शहराला ह्या विकास आराखड्यामध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे, सर्वसामान्य नागरिकापासून तर ज्येष्ठ नागरिकांपासून तर सामाजिक कार्यकर्त्यापर्यंत. आता वेलणकर साहेबांनी सांगितलं की राज्य शासनाने आराखडा शासनाकडे घेतला, अतिशय उत्तम केलं, कारण याच्यामध्ये 800 ते 900 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचं याच्यामध्ये उघडकीस आलेलं आहे. त्याच्या पलीकडे तुम्हाला मी सांगतो की या तज्ज्ञ समिती जी होती, ह्या विकास आराखडा करताना शासनाकडनं जी तज्ज्ञ समिती आली होती, तज्ज्ञांनी सांगितलं की याच्यामध्ये आम्ही ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांची पानं अक्षरशः यांनी काढून घेतलेली आहेत, अशा प्रकारचे आरोप केले.
आणि जर असे आरोप सुभाषजी असे 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 सगळे हे आरोप होत आहेत या 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 सगळ्याला तुम्हाला उत्तर द्यायचं म्हणून ब्रेकला जाण्यापूर्वी मी देशपांडे साहेब आपल्याकडे येतो. या सगळ्यामध्ये विश्वासातच घेतलं गेलं नाही गेली काही वर्ष आणि म्हणून मग राजकीय अटॅक किंवा राजकीय काउंटर करायचं म्हणून हे सगळं केलं गेलं असंही म्हणतात पत्रकार. नाही, मुळामध्ये हा विकास आराखड्याची मुदत 2007 साली संपली. 2007 सालीच नवीन विकास आराखडा तयार होणं अपेक्षित होतं. त्यावेळेला देशात आणि राज्यात याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि गेल्या वर्षीपर्यंत यांचं सरकार होतं. यांच्याकडं मुदत होती, पण नालायकपणा आणि करंटेपणा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पुणे महापालिकेची आत्ताची बॉडी. एक चांगली संधी आमच्या हातामध्ये आलेली, त्याच्यामध्ये विकास आराखडा या शहराला चांगला देऊन एक चांगली सुनियोजित डेव्हलपमेंट करता येऊ शकली असती. पण हम करे सो कायदा, आम्ही म्हणू तसंच शहराचा विकास आराखडा होणार. ही जी मस्ती होती ती मस्ती या सगळ्या याच्यातून कायदेशीर पद्धतीने शासनाने उतरवलेली आहे आणि शासनाने या शहराला चांगला विकास आराखडा देण्याचं निश्चित केलं आहे. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे चोकलिंगम साहेबांसारखा एक निष्कलंक मनुष्य या ठिकाणी या सगळ्या डीपीच्या कमिटीवर नेमलेला आहे आणि मला विश्वास आहे पुणेकर नागरिकांच्या उद्याच्या 20 वर्षाचा विचार करता माननीय चोकलिंगम साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहराला एक चांगला सुनियोजित विकास होणारा विकास आराखडा मिळेल. एका ब्रेकची वेळ झाली आहे, पण ब्रेक नंतर इथं उपस्थित झालेल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल आपण चर्चा करणार आहोत की आता राज्य शासनाकडे हा विकास आराखडा गेल्यानंतर जसे सर्वसामान्य पुणेकर इथं हरकती सगळ्या सूचना देत होते तशी सगळी ती संधी त्यांना राहील का आणि हा आराखडा आता खरोखर पुणेकरांच्या हिताचा होईल का. बोलूयात. आपण पुण्यामध्ये आहोत आणि आपण थेट चर्चा करतोय विकास आराखड्याचा आखाडा. एका ब्रेक नंतर लगेचच परतूया. रोकटोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण पुणे महापालिकेच्या प्रांगणामध्ये आहोत. विकास आराखड्यावरून आखाडा असा आपला रोकटोकचा आज विषय आणि आपण थेट आलोत पुण्यामध्ये. पुणेकर इथे प्रश्न उपस्थित करत होते आणि ब्रेकला जाण्यापूर्वी सभागृह नेते सुभाष जगताप आपल्यावर जे काही आक्षेप झाले आणि एक अरविंदजींना पण मी विचारणार आहे की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ताळमेळ नव्हता. कालच्या तुमच्या नेत्यांची एक प्रतिक्रिया फार ते खूप काही सांगून जाणारी होती. तर हे जे आक्षेप सगळे तुमच्यावर होते सुभाष जगताप, काय याचं उत्तर द्याल तुम्ही? याच्यामध्ये एक आहे की आमच्याकडून 2 FSI द्यायचा जुन्या पुण्यामध्ये गावठाणामध्ये याची उपसूचना स्पष्ट आहे. प्रशासनाकडून ज्यावेळेस गॅझेट करायचं त्यावेळेस त्यांच्याकडून चूक झाली आणि तो 1.5 FSI लिहिला गेला. दरम्यान भाजप आणि शिवसेना हे पहिल्यापासून न्यायालयामध्ये गेलेले आहेत. अगोदर मुख्य सभेमध्ये विकास आराखडा होता त्यावेळेस त्यांनी प्रचंड विरोध केला, गदारोळ केला. ज्यावेळेस 87,000 पुणेकरांनी हरकती घेतल्या आणि त्या हरकती भस्म्या रोग लागल्यासारखं यांनी आरक्षण खाल्ली आहेत. भस्मासूर जसा खात सुटला तसं हे आरक्षण खात सुटली. पुढच्या पिढीने काय रस्त्यावर खेळायचं? क्रीडांगण खाल्ले, बागा खाल्ले, रस्ते खाल्ले, ठेवलं काय आरक्षणामध्ये? याच 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 सगळ्या आक्षेपांना सुभाषजी भाजप शिवसेनेने काय सभासदांचे उपसूचना घेतले की नाही त्याच्यामध्ये देखील या लोकांनी बदल केलेत. आज सत्तेचा माज कोणाला ते विचारा. आज सत्तेत कोण आहे त्याचा माज कोणाला विचारा. करंटपणा कोणामध्ये हे पण विचारा. नाही सुभाषजी या सगळ्यामध्ये एक आहे की मग सगळ्याच पक्षाच्या लोकांनी असं केलंय का? पुणेकरांचं हक्काच्या जागा गेल्या कुठे? नाही भाजप मी उत्तर देऊ शकतो अधिक या सक्षम. प्रश्नाचं उत्तर आम्ही पण देतो. नाही इथं मी 2 मिनिटं मला व्यवस्थित मी यांचा बुरका पाडतो. 1987 ला पहिल्यांदा डीपी झाला. 1900 ऐकण्याची हिंमत जर ठेवली तर मी तुम्हाला मला वाटतं आपण ऐकूया. ऐकायची हिंमत ठेवा. 1987 पासून तर 2000 तुमच्या 87 ते 2008 पर्यंत डीपी होता. त्या डीपी मध्ये एकूण 21 वर्षाचा हा डीपी मध्ये 4 वर्ष भाजप सेनेचं सरकार होतं, 21 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं आणि याच्यामध्ये राज्य सरकारने परस्पर 57 आरक्षण बदलली. 21 वर्षामध्ये 36 आणि 4 वर्षामध्ये ह्यांनी 21 आरक्षण बदलली. माझं पुढचं सांगतो. या 21 आरक्षणामध्ये 14 आरक्षण ही कसबा मतदारसंघातली आहेत. कसबा मतदारसंघातले जीओ इकडचे पालकमंत्री आहेत. त्यांनी एक तरी पत्र कधी दिलं का? माझ्या मतदारसंघामधले 14 आरक्षण तुम्ही बदलली, ह्याचा एक तरी विरोध? हे ढोंगी आमच्या समोर सांगतायत. आम्ही आजपर्यंत
आजपर्यंत आम्ही हरकत नाही. अरविंद शिंदे त्यावेळेला अशोक चव्हाण देशमुख यांनी पुणे शहराची वाट लावली, यांनी आरक्षण वाढवली. काय तुम्ही याच्याबद्दल बोलताय? गणेश पुरावे आणि असं घ्या. आणि कोण करंट आहे, कोण नालक आणि कोण बेशरम हे आता पुणे शहराला माहिती आहे. निर्लज्जासारखं बोलतो, निर्लज्जासारखं कळस केला, आलेली संधी घालवली. तुम्हाला पुणेकर जाऊन विचारतील, पुणेकरांच्या भविष्याच्या काळजी केली नाही तुम्ही, पुढच्या पिढीला शामराव आपल्या भावना मी समजू शकतो. आपण पुढे जाऊयात. नगरसेवक साहेब आपण थोडस पुढे जाऊया. हे दोन पुणेकर आहेत, यांची शासन काँग्रेसचं होतं. हे जे आकडे देतात, मंत्रालयामध्ये जे बिल्डर गेले, कसब्यातल्या नाही शहरातल्या ज्या बिल्डरांचे आरक्षण उगवले त्याची सीआयडी चौकशी करा. हा मुख्यमंत्र्यांनी पैसे घातले काँग्रेसच्या आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरक्षण बदललेली आहे. त्याच्यामध्ये आमदारांनी येऊन पण देत नव्हते मुख्यमंत्री. सीआयडीची चौकशी करा. माझी सगळ्यांना विनंती झाला हे तुमच्या काँग्रेसच्या लोकांनी तुमच्या बैठकीमध्ये सिद्ध केलेलं आहे. 800 कोटीचा बैठक तुमचा आरोप आहे. आता पुणेकरांच्या ज्या आक्रमक भावना आहेत, माझे हे सगळे मित्र या जनतेसाठी भांडले आतापर्यंत. गणेश बिडकर त्यांचा मुद्दा मांडूया आपण. अरविंदराव हरकत नाही. आता भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार आहे, सांगतात ना ते नेते करू आपण. मला असं वाटतं चर्चा पुढे जाऊ दे. आरक्षण होती 587 आरक्षण होती. प्रशासनाने जो 2007 विकास आराखडा तयार केला त्यात 921 आरक्षण, ऐकून घ्या आता, 921 आरक्षण प्रपोज केली होती. आणि त्यांच्या नियोजन समितीने 584 आरक्षण प्रपोज केली. म्हणजे 353 आरक्षण यांनी खाल्ली. 353 आरक्षण. आणि त्या 353 आरक्षण खाल्ल्यामुळे त्यांच्या नियोजन समितीत 2 गट पडले. ठीक आहे गणेश बिडकर, तुम्ही तुमचा मुद्दा मांडलाय. अरविंदजी तुम्ही बोललात, सुभाषराव तुम्ही बोललात. इथे राजकीय आराखडा हा करायचा नाही. चर्चा पुढे जाऊ. माझी विनंती आपल्याला थोडीशी चर्चा पुढे जाऊ. अनिताजी पुणेकर जो सवाल विचारतायत, आमच्यापर्यंत पुणेकर येत आहेत, हेच आहे की 1000 कोटी अजून आराखडा मंजूर नाही, पण 1000 कोटीच्या आसपास. काका माझी विनंती आहे, 2 मिनिट आपण बस. अनिताजी मी आपल्याकडे येतो. बघितलं इथे कसे हेवे दावे आहेत, बाकीचे तर सगळ्या गोष्टी कशा आहेत. अजून आराखडा मंजूर झालेला नाहीये, पण आमच्यापर्यंत ज्या बातम्या येतात, लोक जे सांगतात, हजारो कोटी रुपयाची उलाढाल या आराखड्याच्या अनुषंगानं पुणे शहरामध्ये झाली. हे सगळं नेमकं काय आहे आणि काँग्रेसच्या बैठकीत काय वाटतंय सगळं बघून? काँग्रेसच्या बैठकीला आरोप झालाय, मला असं वाटतं सभासदांनी केलाय. अरविंदजी विकास आराखडा आम्ही केला असता आता तुम्ही आमच्यावर आरोप करायचा होता. आम्ही विकास आराखडा केलाच नाही. अरविंदजी हरकत नाही. आता ही सगळी चर्चा आहे. गणेशराव मला असं वाटतं बदलून टाकला. सर्वसामान्य पुणेकरांना बोलू द्या. मॅडम आपण पुणेकरांचे प्रतिनिधी म्हणून इथं बसलात, हे सगळं बघून काय वाटतं? 2च मिनिटं. दुःख होतं. पहिली गोष्ट म्हणजे की आमचे जे लोकप्रतिनिधी आम्ही निवडून दिलेले आहेत त्यांना डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे काय हेच समजलेलं नाहीये. ते नुसते कुठली रिझर्वेशन घालायची, कुठली काढायची, आणि कोणी कुठली घातली आणि कोणी कुठली काढली, हा काही डेव्हलपमेंट प्लॅनचा हेतू नाही. डेव्हलपमेंट प्लॅन हा पुण्याची चांगल्या रीतीने पुण्याचा विकास होण्यासाठी 20 वर्षाचा पुढचा केलेला पर्स्पेक्टिव्ह प्लॅन असतो. त्याच्यामध्ये जी आरक्षणं जे ह्याच्याबद्दल सारखे बोलतायत आणि आरडाओरडा करतायत, ही आरक्षणं जी आहेत ही पुणेकरांना अम्युनिटीज, फॅसिलिटीज, सगळ्या सोयी सुविधा मिळण्यासाठी आहेत. आणि ती जितके पुणेकर नागरिक आहेत ते किती लोकांना किती असे त्याचे आडाखे दिलेले आहेत, मंजूर आडाखे आहेत. त्यामुळे यांना आरडाओरडा करायची जरूरच नाहीये. ऍक्च्युअली 5000 हेक्टर जमीन आपल्याला लागेल 35 लाख पुणेकरांना पुरेशा सगळ्या सोयी सुविधा देण्यासाठी. यांनी 1000 हेक्टरची पण आरक्षणं नाही आहेत. त्या 1000 हेक्टरमध्ये हे खेळतायत, कोणाची काढू कोणाची ठेवू, कोणाची काढू कोणाची ठेवू.
बरं का? हे मी आता रोखोक सांगते तुम्हाला की यांना वाटतं की हे प्लॅनिंग अरुण जी, तुम्ही करतायत. आपल्याकडे हा, भरपूर यांचा प्रश्नांची उत्तरं तुम्हालाच प्लॅनिंगशी द्यायची. त्यांना राग येतो भयंकर, पण प्लॅनिंगशी सुतराम संबंध नाहीये. शिकावं, त्याला बोलू दे. शिकावं, माझी विनंती, त्याला बरं का? बोलल्यानंतर मी यांना नमस्कार हा, करू इच्छितो. शिकावं. मी यांना आपण. नमस्कार चुकून करू त्याला इच्छितो कोणी नाही म्हणत कारण नाहीये. 1987 ला जेव्हा पहिला डीपी झाला हे त्या कमिटीचे मेंबर होते काय वाटेल ते आणि बरळू नका, ह्यांनी शिंदे. स्वतःची एकोणीसशे जागा बरळू अरे नका. बोलू दे ना बरळू नका. ह्यांनी स्वतःची जागा बरळू नका. आरक्षणामध्ये वगळली अहो, 87 आणि कॉलेज बांधलं ह्यांना काय अधिकार आहे बोलायचं. एवढी चर्चा आपण करतोय ना, कलम MITP ऍक्ट कलम 28 संदर्भामध्ये खुलासा करायला म्हणजे महापालिकेकडनं प्रशासनाकडनं सभागृहामध्ये केव्हा तो आराखडा आला आणि किती दिवसात तो राज्य शासनाकडे गेला पाहिजे. राज्य शासनाला एवढे अधिकार आहे की महानगरपालिकेने केलेला पूर्ण आराखडा स्क्रॅप करून नवीन करता येतो. मग हा का ओढला गेला, हा का दरोडा घातला, त्याच्या संदर्भात विचारा ना. त्या संदर्भात ते विचारतो गणेश बेडकर त्याचं उत्तर द्या. आता असं का झालं? पूर्ण वेळ त्यांना दिला होता. माझी विनंती आहे सगळ्यांना, परंतु आपण उत्तर एक्झिस्टिंग घेऊ. लँड यूज जो असतो, ज्या मानांकनाने हा आराखडा तयार व्हायला पाहिजे होता, यात कोणतीच मानांकनं पाळली नव्हती. एक्झिस्टिंग लँड यूज जो या आराखड्याचा जीव असतो तो यात पाळला गेला नव्हता. एक्झिस्टिंग लँड यूज नाही, प्रपोज लँड यूज नाही, असे दोन्ही लँड यूज या आराखड्यात दिसत नाहीत. त्यामुळे 87,000 आरक्षणं हरकती या ठिकाणी आल्या होत्या आणि 417 ज्या उपसूचना दिल्या त्यांनी मूळ आराखड्याचा हेतू बदलला गेला होता आणि त्यामुळेच राज्य शासनाला यात आपला रोल प्ले करावा लागला. अन्यथा जर का यांनी सभागृहात प्रत्येक सेक्टरवर चर्चा केली असती, DC रूलवर चर्चा केली असती तर ही वेळ आमच्यावर आली नसती. परंतु आज आम्हाला स्वागत करूशी वाटतं की हा जो प्रचंड भ्रष्टाचार झालाय, इतक्या थराला गेला होता भ्रष्टाचार की राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद सभागृहात यायला तयार नव्हते आणि व्हीप घ्यायला तयार नव्हते. सभागृहात अत्यंत अल्प उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची होती. त्यामुळे 9 वेळा असं सगळं होतं का? सुभाषजी तुम्हाला विचार, अरविंदजी तुमच्याकडे पण येतो, पण इथे एक शेतकऱ्याचा प्रश्न उपस्थित झाला होता. मला एक ब्रेक घ्यायचा. ब्रेकला जाण्यापूर्वी आणखी शेतकरी आणि आसपास पुणे शहरामधल्या काही ज्यांच्या जागा होत्या, खरं तर या काकांनी विचारलेला प्रश्न तो खूप महत्वाचा आहे की सर्वसामान्य माणूस जो आहे, ज्याची काही राजकीय ओळख नाही, त्याला कशाला नेमकं तोंड द्यायला लागतं या आराखड्याच्या प्रश्नासंदर्भात? सर्वात प्रथम म्हणजे पुणेकरांच्या बाबतीमध्ये विश्वासघात झाल्यासारखा असं वाटतोय. कारण पुणे महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये 9 वेळा तहकूब होऊन अनेक आराखड्याच्या बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे, परंतु पुणे महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये शासनाकडे हा प्रस्ताव गेलेला आहे. त्याच्यानंतर न्यायालयात काही राष्ट्रवादी काँग्रेसवाले गेलेले आहेत. हा खेळ खंडोबा कुठेतरी थांबला पाहिजे आणि पुणेकरांचा विश्वासघात हा कुठेतरी संपन्न केला पाहिजे. पुणेकरांसाठी नगरसेवक आहे, नगरसेवक पुणेसाठी आहे, असं माझं म्हणणं आहे. हे सगळे नगरसेवक पुणेकरांसाठी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आपण या सगळ्या आक्षेपांवरती, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती जो आक्षेप उपस्थित झालेला आहे त्याचं उत्तर सभागृह नेत्यांकडून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय आणि पुणेकर, महाराष्ट्राची आणि देशाची सगळी जनता बघते की कसा खरोखर पुण्याचा या विकास आराखड्यावरून आखाडा झालाय. रोकटोकमध्ये एक ब्रेक घेतोय, लगेचच परतोय. रोकटोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत आपलं. इथे गरमागरम चर्चा आहे. चर्चा जोरदार तापलेली आहे आणि खरोखर आखाडा झालेला आहे चर्चेचा. पुणेकरांना अक्षरशः इथे थांबवावं लागतंय आता. त्याचं कारण असं आहे, पुणेकर संतप्त आहे विकास आराखड्यावरून. पण या विकास आराखड्यामध्ये सुभाष जगताप सभागृह नेते, मी तुमच्याकडे उत्तर करता येणार आहे, पण तत्पूर्वी खूप संवेदनशील विषय आहेत. पुण्यामधल्या टेकड्यांची वाट लावल्यानं पुण्यामध्ये काय त्रास झाला, कसे पूर आले, कुठं पाणी शिरलं, याच्या बातम्या दाखवताना खूप त्रास झाला. अक्षरशः पुणेकरांना जीवाला मुकायला लागलं. गाडगीळ साहेब, पर्यावरण तज्ञ म्हणून या विकास आराखड्याकडे तुम्ही कसं पाहता? विकास आराखडा तयार करत असताना पर्यावरण आणि परिवहन हे जे 2 महत्त्वाचे विषय असतात त्याचा तुम्हाला अतिशय व्यापक असा दृष्टिकोन ठेवावा लागतो आणि इतर वेळेला नेहमीच इमर्जन्सी कुठली ना कुठली तरी येत असते आणि त्यामुळे आम्ही मानतो जे मुद्दे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. परंतु विकास आराखडा कमीत कमी तयार करत असताना आपल्याला 20 वर्षांचा इथे व्यापक दृष्टिकोन घेता येतो. परंतु खेदाची बाब हीच आहे की ह्या विकास आराखड्यामध्ये परत एकदा परिवहन आणि पर्यावरण ज्यांचा एकमेकांशी सुद्धा संबंध आहे, ह्या दोन्ही बाबतीत अतिशय अशास्त्रोक्त पद्धतीनं मांडणी केलेली आहे. 2008 साली गंभीर परिणाम होतील. त्याचे गंभीर परिणाम आहेतच आणि हे असेच चालू राहतील. कारण नुसतेच रस्ते वाढवायचे भरमसाठ आणि त्याला कुठलाही स्टडी नाही, त्याला कुठलाही त्याच्या मागे काही आकडे नाहीत आणि जिथे दिसेल तिथे रस्ता घ्यायचा आणि तो वाईडन करायचा, अशा पद्धतीने यांनी जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे वाहतुकीचा प्रश्न तर सुटणार नाहीच आहे.
अजूनच वाहनं ह्या तो शहरात प्रश्न आणखी सगळा गंभीर होणार आहे. आणि दुसरा जो तुम्ही विचारलात की पर्यावरणाचा विषय आहे, पण अनेकदा रस्ते करतानाच हजारो झाडं कापली जातात. हिलटॉपवरनं तुम्ही रस्ते नेता, बोगदे बनवता, नदी पात्रातनं अनेक रस्ते दाखवलेले आहेत आणि अशा तऱ्हेनं पर्यावरणचा ऱ्हास हा म्हणजे रास आहे या आराखड्यामध्ये रास आहे. अगदी साहेब, मी आपल्याकडे येतो. तुमच्या समितीमध्ये अनेक म्हणजे खरं तर सर्वपक्षीय लोकच होते. या आराखड्याकडे कसं बघताय तुम्ही? हा आराखडा अक्षरशः फेकून देण्याच्या लायकीचा आहे आणि अक्षरशः त्या इतक्या चुका त्या आराखड्यात केलेल्या आहेत की मुळात तो आराखडा साध्या डोळ्याला सुद्धा दिसत नाही. आपल्याला भिंग घेऊन बघितल्याशिवाय त्याच्यातले सर्वे नंबर दिसत नाही, त्याचे रस्ते दिसत नाही, रस्ता रुंदी दाखवलेली नाही त्याच्यात नदीपात्रामध्ये ब्ल्यू लाईन, रेड लाईन ही सुद्धा दाखवलेली नाही आहे. हा फार महत्त्वाचा विषय. त्याच्यामुळं आज जो हरित लवादाने जो निर्णय दिलेला आहे, नदीपात्रातला रस्ता काढायला लागलेला आहे, जवळजवळ 17 का 18 कोटी रुपयाचं महापालिकेचं नुकसान झालं. ह्याला जबाबदार सुद्धा हेच लोक आहेत. ह्यांनी त्या आराखड्यामध्ये ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन दाखवली नाही. रस्ते रुंदी एवढी पेठांमध्ये बेसुमार रस्ता रुंदी दाखवली ना की निम्म पुन्हा विस्थापित होऊन जाईल. पुणेकरांना पुण्याच्या बाहेर जाऊन राहायला लागेल अशी परिस्थिती म्हणजे या सगळ्याला किती सगळे एक्सपर्ट आहेत. मला आणखी इथं काही लोकांकडे यायचं, पण आता आपण उत्तराकडे जाऊयात. सुभाष जगताप, सर्वप्रथम तर तुमच्या पक्षावरती खूप गंभीर आक्षेप सगळे इथं उपस्थित झाले, त्याचं उत्तर आणि या सगळ्या आक्षेपांचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित. पण आता मला उत्तर द्यायला संधी द्यायची आहे तुम्ही. हे पहा, एक आहे भाजप शिवसेना कसे खोटारडे आहेत हे मी उत्तम उदाहरण त्यांच्या तोंडातून आलेलं सांगतो तुम्हाला. 87च्या आराखड्यामध्ये 557 आरक्षण होती. आम्ही जो विकास आराखडा 2007 ते 27चा मान्य केला, हरकती सूचना मागवल्या, त्याच्यामध्ये 951 आरक्षण आहेत. हे गणेश बिडकरांनी मान्य केलं. गणेश बिडकरांनी, म्हणजे आम्ही 400 आरक्षण वाढवली. ऐका, आता उत्तर घेऊ. आता तुम्ही आमचा आम्ही मुख्य सभेने केलेली आहे, ती मुख्य सभेने केलेली आहे. त्यांना संपू दे त्यांचं म्हणणं. मला साहेब आपण उत्तर घेतो. मी नंतर आक्षेपाला तुमच्याकडे येतो. उत्तराला येतो तुम्ही तुमच्याकडे. आमच्या अधिकारात आहे ते सांगतो. पर्यावरणाच्या संदर्भात आता यादवडकरांनी उदाहरण सांगितलं तुम्हाला. याच देशाच्या मोदी सरकारने देशामध्ये पर्यावरणाच्या संदर्भात चांगलं काम 2 नंबरचं शहर कुठलं असेल तर पुणे शहर म्हणून कौतुक केलं केंद्र सरकारने. मोदी आता गेल्या आठवड्यामध्ये पण डेव्हलपमेंट प्लॅनवर बोलू. अरे कमाल आहे, पर्यावरण आमचं तुम्ही ऐकून तर घ्या ना. आम्हाला संधी ऐकूया तर. मी येतो आपल्याकडे. सुभाषजी बोला, तुमचा मुद्दा पूर्ण ऐकून तर घ्या तुम्ही. आता हे पहा, याच्यामध्ये एक आहे की पुणे महापालिकेच्या मुख्य सभेने गेल्या 10 वर्षापूर्वी पुणे शहरामध्ये 1 इंच शेती ठेवायचं नाही हा ठराव केला मुख्य सभेमध्ये आणि सर्वानुमते केला. शेती ठेवायची नाही, त्याच्यामध्ये सर्व निवासी करायची किंवा आरक्षण करायची, याच मुख्य सभेने केलेला आहे. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये दुसरी की सुनावणीच्या दरम्यान ज्यावेळेस हे आले होते सगळे भाजप सेनेची लोक, 87,000 नागरिकांनी हरकती घेतल्या. यांनी आंदोलन केलं, जय श्रीराम जय श्रीराम, आणि सुनावणीसाठी आलेल्या लोकांना हकलून दिलं. 15 दिवस रेकॉर्ड आहे, याचं रेकॉर्ड आहे, रेकॉर्डिंग केलेलं आहे. तुमच्या बोलण्याला तीव्र आक्षेप आहे. सुनावणी घेताना घोळकेने सुनावणी घेत होते. 50 नाही, याचं रेकॉर्डिंग आहे, याचं रेकॉर्डिंग आहे. आमचं ऐका, ऐकायला शिका, याचं रेकॉर्डिंग आहे. बोलायला संधी बी सभागृहात त्यांनी दिली नाही. आता मी तुम्हाला सांगतो, आत्ताच्या 2 जीबींना मला बोलायला संधी द्या म्हणलो तर ती बी संधी त्यांनी दिली नाही. खाली बस, बोलू शकणार नाही. तुम्ही नगरसेवक आहात? 100% नगरसेवक. नगरसेवकांना सभागृहात बोलू दिलं जात नाही असं ते म्हणतात. उत्तर 1-2 मिनिट आपण त्यांच्या याच्यामध्ये एक घ्या तुम्ही. आता पूर्वीपासून आरक्षण उठवलं की त्याच्यावर प्रचंड टीका होते, त्याच्यामध्ये गैरसमज निर्माण केले जातात. म्हणून पुणे महापालिका ही देशातली अशी पहिली महापालिका आहे जिने आरक्षणाची जमीन जर तुम्ही ताब्यात दिली तर 1.5 TDR देणार. पहिल्यांदा इतिहासात झाला, भारताच्या इतिहासात पहिली महापालिका. दुसरं हे याचा विचार करून नुकताच गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं
कुठल्याही आरक्षणाची जमीन महापालिकेच्या हद्दातली जर ताब्यात दिली तर त्याला 2 TDR देणार. आम्ही म्हणायचं बिल्डरांच्या फायद्यासाठी म्हणून त्यांनी 2 TDR केला. आम्ही नाही असे खोटारडे आरोप करू शकत. आम्ही वस्तुस्थितीवर चालणारे आहोत, वस्तुस्थितीवर चालणार आहोत. आम्ही बोला. माझा विषय साधा आहे की तुम्ही एखाद्याने गुन्हा केला तर त्याला तुम्ही आरोपी करू शकता. त्यांनी गुन्हाच केला नाही तर आरोपी कसा? आम्ही विकास आराखडा मान्यच केला नाही. पण माझं म्हणणं होतं राज्य सरकारला 100% बदल करण्याचा अधिकार होता. मग आम्हाला प्रशासनाने वारंवार सांगितलं की 7 एप्रिल ही शेवटची मुदत आहे. मग पळून न्यायचं कारण काय होतं? तुम्हाला का पळवायचा होता? मग तुम्हाला 7 एप्रिल जर वारंवार सांगितलं तर तुम्हाला 1 मिनिट हिंमत असेल तर एवढं सांगा की तुम्हाला 100% बदलायचं होतं. आम्ही चुका केल्या असं तर पुणेकरांसमोर आणायचं बोलू द्या आता. अरे काही करायच्या अगोदर चोरासारखं पळून न्यायचं काय कारण होतं? गणेशजी काय कारण होतं ते तुम्हाला यात कारण असं आहे, यांना पूर्ण वेळ मिळाला होता. मला आपल्याला सांगूशी वाटतंय 7/1/2013 जेव्हा आपण या सभागृहात यांनी विकास आराखडा मंजूर केला त्याला 413 उपसूचना दिल्या. त्यातले एकूण जे बदल होते ते 276 बदल नकाशात होते, 137 बदल विकास नियंत्रण नियमावलीत होते आणि परस्पर विसंगत उपसूचना अशा 69 होत्या. आणि त्याच्यासाठी यांना पुन्हा 4/5/2013 एक पुन्हा ठराव करावा लागला आणि त्या ठरावानुसार पुन्हा त्या उपसूचना फेटाळाव्या लागल्या. त्यावेळेस पुणेकरांना कळतंय का? त्यावेळेस आम्हाला ऐकून घ्या आमचं या सगळ्यामध्ये एप्रिल प्रशासनाने पूर्णपणे सांगितलं होतं की 7 एप्रिलच्या अगोदर रातोरात न्यायचा. आम्हाला त्यांच्या फक्त तेवढ्याच अक्षरात उत्तर की अचानक पटकन असं का नेलं आराखडा? त्याचं उत्तर मुदत संपल्यानंतर तो ताब्यात घेतलाय, कायदेशीर ताब्यात घेतलाय. महापालिकेच्या महासभेमध्ये जशी चर्चा व्हावी तशी सगळी इथं खरं तर चर्चा होते. पण माझे काही सहकारी पत्रकार मित्र आहेत. आता पुढच्या भागामध्ये मी माझ्या सगळ्या सहकारी मित्रांकडे जाणार आहे की नेमकं काय घडलं. हे जे सगळं जगतापांनी सांगितलं, अरविंदजी दावा केले आणि गणेश बिडकर म्हणतात तसं सगळं ते झालं का? आपण पत्रकारांना विचारणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय. रोकटोक मध्ये पुण्यामध्ये आपण आहोत, लगेचच परत. रोकटोक मध्ये पुन्हा एकदा स्वागत आपलं. आपण पुण्यामध्ये आहोत. विकास आराखड्यावरून कसा आखाडा झाला या चर्चेचा आपण बघतोय आणि मी माझ्या काही सहकारी पत्रकार मित्रांकडे जाणार आहे. अगदी थोडक्यात पटकन थेट प्रश्न. नियोजन समितीने विकास आराखड्यामध्ये 3 FSI प्रस्तावित केलेला होता. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने भाषण करताना सांगितलं की आता लोकांना स्वस्तामध्ये घरं मिळतील, खूप घरं उपलब्ध होतील. पण अचानक अजित पवार मिटिंग घेतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस सांगतो की नाही आमचा विरोध 3 FSI आमचा विरोध आहे. म्हणजे परत लोकांना महाग घरं मिळणार. मग ह्याच्यामध्ये काय गोड बंगाल आहे? राष्ट्रवादीची नियत का बदलली? राष्ट्रवादीची नियत का बदलली? सुभाष जगतापांना हा प्रश्न आहे. जगताप साहेब मी येईन तुमच्याकडे. डॉक्टर साहेब काय नेमकं या विकास आराखडा आणि या सगळ्या चाललेल्या गोंधळाकडे बघून वाटतं? एक पुणेकर नागरिक म्हणून या ठिकाणी मी बोलत आहे. पुणेकर नागरिकांनी मला सभागृहामध्ये नेतृत्व करण्याची संधी दिली. घटनेने MRTP ऍक्टच्या 28(4) प्रमाणे विकास आराखडा ज्यावेळेस मुख्य सभेमध्ये आल्यानंतर कमीत कमी 2 महिने आम्हाला निर्णय घेण्याचा वेळ हवा होता. राज्य सरकारला अशी काय घाई झाली होती 2 महिन्याच्या आतच चर्चा होण्याच्या आधीच तो तिकडे नेला? हा एक प्रश्नचिन्ह आहे आणि त्याचं कारण आहे आमच्या पत्रकार मित्राने आत्ताच या ठिकाणी सांगितलं की पुणे शहरामध्ये नियोजन समितीने 3 FSI संपूर्ण पुणे शहरामध्ये द्यायचं जे मान्य केलं त्याला अजित पवारांनी विरोध केला. या ठिकाणी अजित पवारांनी संपूर्ण पुणे शहरामध्ये 4 FSI नाही 3 FSI ला देखील विरोध केला. त्याचबरोबर जी नागरिकांच्या हिताची आरक्षण आहे ती कोणतीही आरक्षण हटवू नये असं देखील दादांनी सांगितलं. दादांनी सांगितलं हे 29 तारखेला आणि त्याच दिवशी संध्याकाळी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. हा का निर्णय झाला? FSIचा घोळ कोणाकरता चाललेला आहे आणि राज्य सरकारचा FSI चा घोळ घालायचा आहे म्हणून राज्य सरकारने आराखडा FSI साठी हे राज्य सरकारने घेतलंय का आणि राष्ट्रवादीची नियत का बदलली? माझे ज्येष्ठ पत्रकार मित्र आहेत. हा सगळा गोंधळ बघून काय वाटतंय आणि काय विचारावं असं वाटतंय? थेट मुळामध्ये 24 तारखेला सर्वच पक्षांनी मिळून एक ठराव केला होता की या आराखड्याला मुदतवाढ मिळावी. म्हणजे सगळेच होते, सर्वच पक्षांनी केला होता आणि काही त्याच्यात तांत्रिक चुका यांच्याकडूनही झाल्या, तारखा वगैरे. ते 4 तारखेला पत्र गेलं.
4 तारखेला पत्र गेल्यानंतर किमान राज्य शासनाकडून अपेक्षा होती की बाबा मुदतवाढ ही आतापर्यंतची मुदत किती तारखेपर्यंत आहे वगैरे एवढं पत्राची अपेक्षा होती. परंतु तसं काय झालं नाही. साधा शिक्षण मंडळाचा थोडासा विषयांतर होतं, पण शिक्षण मंडळाच्या विषयावर आताचे मंत्री महोदय वैयक्तिक लेटर हेडवर कायद्यात तरतूदच नाही, कायद्यात वैयक्तिक लेटर हेडवर अधिकार परत 4-4 वेळा लेटर्स येतं. परंतु एवढा मोठा जर शहराचा गंभीर प्रश्न आहे, सर्व प्रेशर आहे, सर्वांवरच प्रेशर आहे, त्यांच्याही नगरसेवकांवर प्रेशर आहे, असं असताना किमान एक पत्र जरी कळवलं असतं की बाबा याला अमुक तारखेपर्यंत मुदत वाढे. आणि बरेचदा ह्या 9 सभांचा उल्लेख आता बिडकरांनी केला की ह्यांना मान्य करता नाही आला. म्हणजे थोडा मी वरती गॅलरीमधून मी सगळ्या सभा कव्हर केलेल्या आहेत, परंतु यांचे एकही नगरसेवक कधी चर्चेला उभं राहायचे नाही. हार्डली 1 ते 2 सदस्यांनी यांच्या केल्या. जेवढे 25-30 भाषणं झाले तर ह्यांचा काय जो सहभाग होता, यांचा जो अधिकार होता तो सभागृहात गाजवणं. आणि राज्य सरकार तुमचं आहे, राज्य शासनाला जर बदलायचा अधिकार आहे. आता हे आरोप होणार 900 सभागृहात वेगळं आणि बाहेर वेगळं असं आहे. 900 कोटींचा जो आरोप होतो तर काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी आरोप केलाय की आता राज्य शासनाकडे गेला तर 5,000 कोटींचा घोटाळा होणार. तर हे आरोप म्हणजे आरोपांनी काय, हे पुणेकरांना काय मिळणार नाहीये. पुण्याचा डीपी हा परत राज्य शासनाकडे गेला, याला डिले होणार आहे. जसं काही सदस्यांनी सांगितलं की 1.5 FSI आता किती वेळ म्हणजे सभागृहात एक बाहेर एक भूमिका असं आहे का? पुणेकरांना काहीच मिळणार नाही, पुणेकरांना डिले होणार आहे. हा राजकीय फक्त माझे प्रसाद जसं म्हटलं हे केवळ राजकीय गणित आहे, बाकी काय याच्या माझ्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. गणेश बिडकर उत्तर द्या की हे काय आहे, बाहेर एक आत एक. आमचे सभासद संपूर्ण वेळ उपस्थित होते. आम्ही मागणी करत होतो की आम्हाला सेक्टर वाईज प्रेझेंटेशन द्या. आम्ही DC रूलवर प्रेझेंटेशन मागत होतो, परंतु एकाही सभेत आम्हाला सत्ताधारी पक्षाकडनं योग्य वागणूक नाही मिळाली. आम्ही ज्या मागणीची वारंवार मागणी करत होतो की आपण सेक्टर वाईज चर्चा करू, त्याची चर्चेला सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसकडनं झाली नाही. किंबहुना कायम तहकूब त्यांनी केली. आणि त्या तहकुबीचं कारण मी निव्वळ सांगितलं की त्यांच्यात एकमत नव्हतं. असं घडलं का सुभाष? काढायची असं घडलेलं नाही. जवळजवळ 50 नगरसेवकांनी विकास आराखड्यावर भाषणं केलेली आहेत आणि भाषणं चालू असताना सरकारने हा निर्णय घेतला. आता आमचे मित्र बिडकर म्हणाले की कायद्यामध्ये तरतूद नाही मुदत वाढवून द्यायची. कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे, हरकती सूचनांसाठी 30 दिवसाची मुदत ही कायद्यातली तरतूद आहे. परंतु पुणेकरांनी आंदोलन केलं, आम्हाला 30 दिवसाची मुदत कमी पडते, आम्हाला वाढवून द्या. कायदा बाजूला सरकून राज्य सरकारने 90 दिवसाची मुदत केली आणि 90 दिवसाची मुदत केली 90 आणि 30 दिवसामध्ये फक्त 1600 हरकती आल्या होत्या. नंतर मात्र त्या 87 हरकती आल्या. 87,000 आल्या. 87 वाढीव तारखीमध्ये 87,000 सभागृहामध्ये भाजप सेनाचा एक चेहरा आणि बाहेर एक चेहरा. तुम्ही तुमच्या बाजूला बघितलं, जे आरोप करत होते, मी आरोप करायला लागलो, ते सभा सोडून इथूनच पळून गेले. आणि यांची पद्धतच ती आहे, आम्ही उपसली तलवार की पळून जातात. आमचा विषय साधा आहे, जर माझ्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. अनिताजी हिम्मत आहे तर ऐका, जर राज्य सरकार या सगळ्यातून त्यांचे पुणेकरांचे नेते काय करतायत हे अख्खा महाराष्ट्र आणि पुणेकर सगळे बघतायत. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. अनिताजी, हा जो सगळा गोंधळ आहे, या सगळ्या गोंधळामध्ये आता विकास आराखड्याचं काय भविष्य आहे, काय दिसतंय डोळ्यासमोर? याच्यामध्ये माझी विनंती आहे बेनीधर ताईंना, 28/4च्या तरतुदीचे त्यांनी इथं उल्लेख करावा. त्यांच्याकडून समितीने 2 अहवाल का दिले याचं स्पष्टीकरण गणेशजी, मला असं वाटतं आता पुढे जाऊ दे. इतके दिवस हेच झालं, आरोप प्रत्यारोप झाले. काय भविष्य दिसतंय विकास आराखड्यात? ऍक्च्युली हा विकास आराखडा परत करायला पाहिजे यात शंका नाही, आणि तो सुरुवातीपासून परत करायला पाहिजे. परत केला पाहिजे का पुणेकरांना असं वाटतं का? सुरुवातीपासून करायला पाहिजे. म्हणजे एक्झिस्टिंग लँड यूज पासून परत करायला पाहिजे, बरं का? हे 28 थोडं खरे तज्ञ नेमा, हे सगळे बोगस तज्ञ आहेत. यांनी आराखड्याची वाट लावली आणि हे सगळे वर बसून गंमत बघतायत, हे कसे भांडतायत ते. याला सगळं खिडकीतनं बघतायत डावीकडनं, ज्यांनी आराखडा केला ते लोक. मला जाता पुणेकरांच्या थेट प्रतिक्रिया घ्यायच्या, अगदी थोडक्यात. मी सचिन शिंदे, गेली 14 वर्ष पुण्यामध्ये सामाजिक कार्य करतो. माझा सगळ्यांना प्रश्न आहे की एखादी पोळी खाण्याचा कार्यक्रम जेव्हा महापालिका प्रशासनाच्या आतमध्ये गुपचूप केला जातो, पुणेकर सामान्य नागरिकांच्या दृष्टीनं आपण एकत्र येऊन विकास आराखडा का मंजूर केला नाही इतके दिवस?
म्हणजे याचा अर्थ की सगळ्यांनी एकमेकांमध्ये आतमध्ये साठलोट केलं, पुणेकरांची दिशाभूल करून केवळ आम्हाला उल्लू बनवण्याचं काम केलंय. याचा मी समस्त पुणेकरांच्या वतीने काय निषेध करतो. मला असं वाटतं याचं तिकडून उत्तर घेण्याऐवजी मला लोकांमध्ये जाऊ देत असं वाटतं का? हा माझा पत्रकार मित्र आहे, कारण तिथे गेल्यानंतर फक्त वाद होतोय, आपापसामध्ये भांडण होतात. हे असं आहे का? असं घडतंय? मुळात मुद्दा असा आहे की देशातली आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला 11 महिने मुदतवाढ मिळते, मग पुण्याला का मिळत नाही? हा दुजाभाव का केला जातो? या प्रश्नाचं सत्ताधाऱ्यांनी उत्तर द्यावं. या सगळ्यामध्ये इथं सर्वसामान्य पुणेकर आहेत, अगदी बाजूला सर्वसामान्य पुणेकर आहेत. माझ्याकडे अत्यंत थोडा वेळ आहे. हे सगळं बघितल्यानंतर, हे सगळं पाहिल्यानंतर काय वाटलं? माझं एकच म्हणणं आहे, सगळ्या पक्षांना पुणेकरांच्या हित जोपासण्यासाठी सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. माझं एकच मत आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की मनोहर जोशींच्या काळामध्ये पुण्याला काळिंबा फासणारी जी घटना घडली, आता या युतीच्या आघाडीच्या सरकारमध्ये अनेक घटना अशा शहरामध्ये घडणार आहेत आणि ठामपणे मी पुणेकरांच्या वतीनं सांगतो. या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यामधल्या अनेक महत्वाच्या बाबींवरती आपली चर्चा झाली, पण काही पुणेकरांशी आपण जाता प्रातिनिधिक बोलतो. मला एकच प्रश्न या ठिकाणी करायचा आहे की राज्यकर्त्यांनी आराखडा तयार नाही केला. राज्यकर्त्याला सोडून प्रशासन हा महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी नियुक्त केलेला प्रशासन आहे. ज्यांनी आराखडा केला त्याच्यामध्ये ज्या काही चुका झाल्या त्या चुका या राष्ट्रवादी काँग्रेसवर का लादल्या जातात? मला माफ करा, माझ्याकडे वेळ संपलेली आहे, पण या कार्यक्रमाच्या माध्यमामधून पुणेकरांनी जे काय अनुभवलं त्याची प्रतिक्रिया पुणेकर या सगळ्या नेत्यांना प्रत्यक्षात नक्की देतील. पण आता या विकास आराखड्याच्या बाबतीमध्ये जे काही करता येईल पुण्याच्या चांगल्या करता ते आपण सगळ्यांनी करावं अशी पुणेकरांच्या वतीनं आपल्याला कळकळीची विनंती आहे. या कार्यक्रमाच्या चर्चेचं जे सार आहे ते सार आम्हाला नको होतं. नेमकी या सगळ्या विकास आराखड्याच्या बाबतीमधली आतली जी भूमिका असते ती आज बाहेर इथं दिसली आणि हा कार्यक्रम पुण्यामध्ये करण्याचा उद्देश तोच होता. मला असं वाटतं सगळे पुणेकर माझ्या साथीने माझ्यासोबत असतील. या सगळ्या राजकारणी मंडळींना पुण्याच्या विकासाकरता आता या पुढे तरी त्यांनी अशी भांडणं पुन्हा जनतेसमोर दाखवू नये ही कळकळीची विनंती करतो. आज रोकठोकमध्ये विकास आराखड्याच्या खरोखर झालेल्या आखाड्यामध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.